थोडी दारू पाजली का भाऊ सगळं खरं बोलतील नाही का, प्रेमात काय झालं होतं काही नाही. स्मृती काहीच व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, फक्त स्किप नका करू का तुमचं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कॉमेडी बॉय निलेशवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर पुण्याहून माझा मित्र येणार आहे, तर त्याची प्रेमाची पूर्ण लव्ह स्टोरी आपण त्याला विचारणार आहे आणि काय सगळे काय काय झालं काय नाही सगळे प्रश्न विचारणार आहे. प्रेम करायला पाहिजे का नाही हे सगळं आपण त्या व्हिडिओत बघणार आहे. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आणि दीपक भाऊंना बोलूया. चला, तुमच्या गर्लफ्रेंडचं नाव काय होतं? तिचं नाव होतं श्रुती अंजी, पण मी सरनेम नाही सांगू शकत, फक्त थोडा सरनेमचा पार्ट सांगितला पुढचा. अंजी श्रुती. श्रुती म्हणजे श्रुती नाव होतं, पण कीर्ती मात्र मोठी होती तिची. गोलीगत धोका देऊन चालली गेली. तेच ना, कीर्ती लहान मूर्ती मोठी अशी गरज झाली बघ. कीर्ती लहान म्हणजे हाईटला छोटीच होती ती. तिच्याकडे बघून गेली असं वाटायचं नाही की ही मुलगी मला धोका देणार नाही का. चेहरा मासूम, तिचं बोलणं, मी तुला कधी धोका देणार नाही, हो प्रॉमिस करते, पण तू मला सोडू नको असं बोलायची ना. की तिच्या आईला माणूस नाही का वाटायचं भाई आपल्याला खूप प्रेम करणारी मुलगी भेटली नाही का. आईला भाई एवढं सांगणे असं कोणासोबत धोका करू नये बस. आणि लगेच विश्वास कोणावर ठेवू नका. पब्लिक नाही का विषय होऊन जातो. आपण जातो प्रेम करायला, समोरचं देतो धोका देऊन. भाऊंसोबत तेच झालंय. तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही नाही का. तर दीपक भाऊंचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर आपण सगळे प्रश्न विचारणार आहे भाऊंना आणि आता थोडी दारू पाजून भाऊ सगळं खरं खरं बोलतात. तुम्हाला पण माहिती काहीच प्रेमात दारू पाजल्यावर प्रेमात सगळं खरं बोलतात सगळी काहीच. घेऊ का भाऊ? थोडी दारू कसं आहे, आता भाऊला थोडी दारू पाजली का भाऊ सगळं खरं बोलतील नाही का, प्रेमात काय झालं होतं काही नाही. स्मृती काहीच व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, फक्त स्किप नका करू का. तुमचं प्रेम असंच राहू द्या. नाही भाऊ, मी दारू नाही घेत. व्हिडिओ चालू नाही का, विषय होऊन जाईल पब्लिकच्या मनात. तुम्ही थोडं राग देखील नाही का पब्लिक. कसं नाही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. आता भाऊला आपण पहिला प्रश्न विचारणार आहे, कसं झालं होतं प्रेमाची सुरुवात? आमच्या प्रेमाची सुरुवात अशी झाली की मी तिला इंस्टाग्रामला रिक्वेस्ट पाठवली नाही का. रिक्वेस्ट पाठवली, मग तिथून आमची फ्रेंडशिप झाली. तर असंच एक दोन महिने गेले. मग मी तिला म्हणजे रिलेशनशिप बद्दल विचारलं की लवशिप मारलं, म्हणजे डायरेक्ट नाही का प्रपोज केला तिला की मी तुझ्यासोबत रिलेशनशिप मध्ये येईल तर म्हणजे खूप म्हणजे मी तुला कधी सोडणार नाही म्हटलं. लग्न करू, 2 वर्षानंतर लग्न पण करू, मी सक्सेस पण होऊन दाखवू, तुझ्यासाठी रिच पण होईल म्हटलं, मग लग्न करू नाही का. मग असं झालं की 2-3 महिने तिने विचार केला. मग तिने माझा प्रपोज एक्सेप्ट केलं. पण तिने पण मला विचारलं की तू मला कधी सोडणार नाही ना. तर तिने खूप साऱ्या शक्ती घेतल्या नाही का. गणपतीची शपथ घेतली, घरच्यांची शक्ती घेतल्या, आई वडिलांची शक्ती घेतल्या, बहिणी भाऊची शपथ घेतली, खूप साऱ्या शपथ घेतल्या. तर तिथून आमचा प्रेमाचा प्रवास सुरू झाला. हो का. तर तुम्ही कोणत्या कॉलेजला होते दोघं? एकच कॉलेजला होते तुम्ही दोघं? नाही, मी तर केटीला होतो, केटीच्या नाशिक मध्ये, आणि ती इकडे होती मखमलाबादला नाही का, छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज आहे ना, तिथं होती. तुमची पहिली भेट कधी झाली? पहिली भेट आमची कम से कम 1 एप्रिलला झाली. पहिली भेट आमची म्हणजे रिलेशनशिप मध्ये आलो आम्ही, मग भेटलो होतो. म्हणजे 1 एप्रिलला आमची भेट झाली आणि ते 1 एप्रिलच आमची अॅनिव्हर्सरी राहते. हो का. हो. प्रेमात काय काय प्रॉमिस केलं तुम्ही? प्रेमात तिने प्रॉमिस केलं तुम्हाला की मी कधीच तुला सोडणार नाही, तुझ्यासोबतच लग्न करेल. घरच्यांनी माझं जबरदस्तीने लग्न लावून दिलं तरी मी मंडपातून पळून येईल तुझ्या घरी नाही का, असं बोलली होती डायरेक्ट. आणि सर्वोच्च म्हणजे गणपतीला गेलो आम्ही, हौसा गणपतीला, तिथं तिने प्रॉमिस केलं. गणपती समोर म्हणजे गणपतीची शपथ केली, गणपती बाप्पाची शपथ म्हणे मी तुला कधीच सोडणार नाही. 2 वर्ष तू हो म्हणे सक्सेस, तर आपण लग्न करू म्हणे. पण 2 वर्षामध्ये मी झालो ना, मी सक्सेस झालो आहे, माझ्या आता चांगला जॉबला आहे मी,
पण काय आता मुलींना नाही आवडत ना, मुलींना काय छपरी मुलंच आवडतात, बाप कमाई मुली आवडतात, बापाच्या जीवावर रोड मारणारे मुलं आवडतात, असा विषय ना आजकाल. पहिली भेट तुमची कुठं झाली म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एकदम सर्वात पहिले भेटले? सर्वात पहिली भेट आमची तिच्या कॉलेजवर गेलो होतो तिला घ्यायला. तर तिथून आम्ही बॅकवॉटरला गेलो तिथं खूप वेळ बोललो वगैरे, फोटोज वगैरे काढले. मग त्यानंतर रस्त्यातून येत होतो, पण म्हणजे एवढं भारी होतं तेव्हा सीन. रस्त्यातून येता पहिल्या वेळेस डायरेक्ट पाऊस चालू झाला नाही का. हो का? हा लय भारी. पाऊस चालू झाला, तिथं बाहेर पावसात भिजत आलो गंगापूर रोडवर. तिथंच कॅफे होता, एक कॅफेत गेलो, कॅफेत कॉफी वगैरे घेतली. काय तिथं पण काय ती बोलली की मला सोडून वगैरे असं तसं. हो का? काय म्हणता, धोका झाला मग तुमच्यासोबत हा मोठा? धोका म्हणजे त्यावर तुम्ही खूप डिप्रेशन गेले असं? डिप्रेशन मध्ये तर खूप गेलो, पण आत्महत्या करण्याचाही खूप प्रयत्न केला. पण समोर आई वडील येतात, त्यामुळं माणसाला थोडे मागं पाय घ्यावं लागतात नाही का. बरोबर. तुम्ही आता काय निर्णय घेतला, पुढे काय करायचंय तुम्हाला? यापुढे तर असा निर्णय घेतलाय की कधी रिलेशनशिप मध्ये नाही राहायचं, घरचे शोधतील तेच लग्न करायचं, बरोबर. आणि मेन म्हणजे सक्सेस व्हायचं. आता सक्सेस प्रेम करायचं तर पैशांवरच करायचं, बाकी कोणावरच करायचं नाही का. चांगली गोष्ट. असंच तुम्हाला खूप शुभेच्छा, पुढे झाला खरंच. हो धन्यवाद. 2 वर्षापासून तुम्ही खूप म्हणजे तरी किती वर्ष तुमचं रिलेशन टिकलं? 2 वर्ष आमचं रिलेशन टिकलं बरं का. रिलेशन टिकलं. बर्थडे वगैरे खूप मागचा म्हणजे बर्थडे वगैरे खूप भारी झाला होता. आम्ही पांडवलेला गेलो, तिकडे फिरलो नाही का. 2 वर्षात आमच्यात खूप काही झालं नाही का. आम्ही खूप क्लोज आलो, पण तरी पण असं वाटत नव्हतं की नाही का क्लोज येऊन ही मुलगी मला सोडेल. पण तरी तिने एवढा मोठा गेम केला माझ्यासोबत हे मला माहित नव्हतं. थोडी दारू पिऊन घ्या म्हणजे कसं अजून थोडं तुम्हाला डीप मध्ये प्रश्न विचारतो नाही का मी. ब्रेकअप कधी झाला तुमचा? ब्रेकअप माझा म्हणजे ब्रेकअप झाला नाही, पण तो काय झाला माहिती का, डिसेंबरचा महिना चालू होता. 12 डिसेंबरला आम्ही भेटलो. खूप फोटोज वगैरे काढले बरं का. फोटो वगैरे म्हणजे पुष्पा तेव्हा रिलीज झाला होता बघा. हो बरोबर. पुष्पा वगैरे जाणार होतो आम्ही, पण तिने काय बोल दिली की माझ्या मामाने बघितलं. आता विषय काय होता काही समजलं नाही. ती म्हणे माझा मामा कॉलेजवर येणार लवकर, आपण पिक्चर कॅन्सल करून टाकू. पण मी पिक्चरची तिकीट काढली होती. पिक्चर बघायला म्हणजे काय आता म्हटलं पैसे वाया आता कामा नाही. मित्राला बोलून घेतलं, त्याला पिक्चर दाखवून दिला. सदगुला असा मित्र होता आपला. पिक्चर वगैरे दाखवून दिला, पण तरी मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही का. त्या दिवशी गेलो तिला, सकाळी भेटलो 8 वाजता. 1 तास भेटलो, 1 तासात फोटो वगैरे काढले. नंतर तिला बोललो पण मी, म्हटलं काय नेमकी काय चालू आहे आयुष्यात तुझ्या, तू मला नीट सांगत नाही काही नाही. पण तरी तिने एकदम मास्टर माइंड गेम खेळला नाही का. असंच तिने एक दिवशी बोलली की आपले पर्सनल फोटो माझ्या घरच्यांनी बघितले म्हणे नाही का इंस्टावर. हो का. इंस्टावर फोटोज वगैरे बघितले. परत आता घरच्यांनी मला गावाला पाठवून दिलं म्हणे, अकोल्याला पाठवलं. आता अकोल्याला म्हटलं अकोल्याला तिला म्हटलं तू आता अकोल्याला चालली ना, ती काय म्हणायची रात्रीचा प्रवास करणार, रात्री जाणार आहे म्हणे. आता तुम्ही एवढं सांगा, मुलीला घेऊन कोणी रात्रीचा प्रवास करणार आहे का? नाही करणार. चुकीची गोष्ट. तेच ना, रात्रीचा प्रवास. तरी म्हटलं त्याला जाऊ दे, म्हटलं काय प्रॉब्लेम असेल म्हणून सांगायचं. पण नंतर मी तिला बोलायचो अगं व्हिडिओ कॉल कर म्हटलं, तू लोकेशन पाठव म्हटलं. तरी ती म्हणायची माझ्यावर तू एवढा पण विश्वास नाही ठेवू शकत का म्हणे, असं तसं नाही का. ठीक आहे म्हटलं नाही का. असंच करत 10 दिवस गेले. ती लगेच अकोल्याहून धुळ्याला गेली. मला म्हणे मी धुळ्याला चालले आज, घरचे मला धुळ्याला घेऊन चालले म्हणे, काका वगैरे समजवणार आहे म्हणे मला नाही का. तसे 2-3 दिवस झाले. मग तिच्या बहिणीचं अकाउंट पण माझ्याकडे होतं बरं का इंस्टाग्रामचं. बरोबर. तिच्या फादरचं बी अकाउंट माझ्याकडे होतं. फादरचं बी अकाउंट होतं? हा, मी सगळं हॅक करून ठेवलं होतं नाही का. मग सकाळी 9ला उठलो भाई. संडे होता बरं का त्या दिवशी. 9ला उठलो झोपेतून. चला म्हटलं मोबाईल बघू. तिच्या बहिणीने स्टोरी ठेवली होती, त्याच्यावर रिप्लाय आलेला होता, कॉंग्रॅच्युलेशन दी अँड जिजू. तिच्या आईला म्हटलं काय विषय हा, तुम्ही त्याला डिप्रेशन मध्ये गेला. डिप्रेशनचा विषय नाही. मग चला म्हटलं. ती काय बोलली होती मला की माझ्या बहिणीची साखरपुड्याची म्हणजे एंगेजमेंट आहे म्हणे काकाच्या मुलीची. मग चला म्हटलं बघू म्हटलं हिची स्टोरी नाही का. तिचं अकाउंट ओपन केलं मी, तिच्या बहिणीचं स्टोरी खोलली. बाई तिचा आणि त्या कार्यकर्त्याचा फोटो ना.
मी डायरेक्ट शॉक झालो. मग तिच्या आईला पहिलं रडवायला लागलं डायरेक्ट, नाही का म्हटलं एवढं खोटं बोलू होती म्हटलं, असं तसं नाही. बरोबर, तिने शक्ती घेतली. मग तेच ना, मग मी त्याच क्षणी आमच्या इकडच्या गार्डनात गेलो, तिला मेसेज केला, हे काय झालं म्हटलं, असं तसं नाही का. ती रडायला लागली खूप. ते म्हणत नाही का मगरमच्छ के आंसू कभी सचनी होते, बरोबर, तसा विषय झाला. आणि विषय काय, ती रडायला लागली बरं का. मी बी इकडे रडू लागलो व्हिडिओ कॉल. आणि ती बोलली की शाळेला तुम्ही असू नका, मी तिथे सांगता ते मी सिरियस नाही म्हणे की माझ्या काकाच्या मुलीची एंगेजमेंट होती बरं का. तर तिला त्याच्यासोबत लग्न नाही करायचं होतं, ती दुसऱ्यावर प्रेम करायची, ती पळून गेली. आणि मला तिथं बसवून दिलं म्हटलं एका पिक्चर एका सिरियल समजत नाही म्हटलं काय सीन स्टोरी झाली. हा ना, यायला म्हटलं तिच्या काकाच्या मुलीला इज्जत नाही, आणि हिला एवढी इज्जत म्हटलं, डायरेक्ट बसून गेली. काय आवड निवड आहे का नाही, पिक्चर सीन हो गया. तेच ना. तरी बाई बरं का 2-3 दिवस झाले म्हणे मी नाशिकला येते लग्न करू म्हणे बरं का, असं बोलली बरं किती साखरपुडा झाले असून. ठीक आहे म्हटलं करू म्हणलं लग्न. पण तरी ती काही खोटं बोलायची माझ्यासोबत की आता मी 16 तारखेपर्यंतच आहे, आता मग मला घरचे गावाला घेऊन जाणार आहे, असं तसं नाही का. हो का म्हटलं मग ठीक आहे म्हटलं भेटू म्हटलं आपण 3 तारखेला भेटलो वगैरे नाही का. तिला विचारलं नाही, मग नीट विचार करतो तुला लग्न करायचं आहे का नाही, तो विचार कर म्हटलं, तुझा जो विचार असेल तो मी ऍक्सेप्ट करेन म्हटलं. तेव्हा ती बोलली नाही का म्हणे असं तसं नाही का, मी पप्पांच्या विचारापुढे नाही जाऊ शकत म्हणे, मग तुला पण चांगली मुलगी भेटेल म्हणे, असं तसं नाही का. पण तू मला एक प्रॉमिस कर म्हणे नाही का, की तुला जर म्हणजे लग्न होऊन जर तुला मुलगी वगैरे झाली तर तू तिचं नाव माझ्या नावाने ठेवशील. तिला म्हटलं तू पागल बघेल का म्हटलं थोडी का, तुझ्या नावाने का ठेवू म्हटलं तिचं नाव, तुझ्या नावाने जर तिचं नाव ठेवलं तर ती पण माझ्यासोबत खोटं बोलेल म्हटलं. बरोबर आहे काही असं तिने धोका दिला एक प्रकारे. तेच ना, धोका दिला असं म्हणते, तिला वाटलं पाहिजे. ऑप्शन खूप असतात याच्या मागे येतं. काय येतं सांगा ना तुम्ही. धोका नाही, प्रेम पण नाही, सगळं घरचे पैसा घरचा नाही पैसा. त्याचा दुधाचा धंदा आहे, 10वी नापास पोर आहे तो बरोबर, दुसरा धंदा करतो तो, बाप कमाई आहे तिची बरोबर. तर तिने पैसा बघितलं, बाकी काही बघितलं नाही. पण पैसा किती दिवस टिकणार नाही का, जास्त घमंड बी करायचं नाही पैशांवर. ते पण आहे, एवढं काय नाही, गरीबच पाहिजे माणूस नाही का. कसा आणि कधी झाला ब्रेकअप तुमचा, कोणत्या दिवशी मग तुम्ही तिला सोडण्याचा निर्णय घेतला. मग 3 तारखेला भेटलो आम्ही बरं का. तिथं पण आम्ही क्लोज आलोच म्हणजे, पण काय करणार म्हटलं शेवट फिलिंग्स शेअर करून घ्यावा एकमेकांना, बरोबर आहे का. हो बरोबर आहे. तिथं पण क्लोज आलो. परत नंतर संक्रांती गेली, संक्रांतीला मित्रांसोबत वगैरे ओळवले मी. नंतर मग अजून इच्छा झाली नाही का तिला भेटावं म्हटलं, मग 16 तारखेला अजून बोलवलं तिला. 16 तारखेला बोलवलं. परत मग आम्ही गेलो प्रायव्हेट प्लेसला, तर क्लोज वगैरे आलो. परत मग थोडासा तवालाच मला नाही का, तिला बोललो डायरेक्ट मी म्हटलं तू रिलेशनशिप मध्ये येण्याच्या अगोदर विचार करायला हवा होता म्हटलं नाही का. तू माझ्या क्लोज आले म्हटलं, तुझ्या फादरला विचारून माझ्या क्लोज यायला हवा होता म्हटलं, बरोबर आहे का नाही. त्याला विचारायचं ना म्हटलं, तू मला एक खोटं सांगू राहिली म्हटलं, फादरचं ऐकलं असं ऐकलं, तू फक्त पैसा बघून त्याच्याकडे गेली म्हटलं, पलटी झाली म्हटलं शोध नाही का. डायरेक्ट शिवाय दिलं तुम्ही, डायरेक्ट शिवाय दिले ना भाई. बरोबर आहे, संत प्रेमात धोका दिला. दुसरं असतं तर घरी सांगून दिलं असतं. अरे भाई तिला आजपर्यंत मी ना शिवी दिली होती ना कधी मारलं होतं, बरोबर आहे का नाही. माझ्या जागी दुसरा पोरा असता तर किती राडा केला असता. माझ्याकडे तिचे प्रायव्हेट फोटो पण होते, मी सगळं म्हणजे मला त्यासोबत लग्न करायचं होतं. मी काय केलं माहिती का, प्रायव्हेट फोटो होते आमचे, डायरेक्ट त्या कार्यकर्त्याला सेंड केले नाही का. अहमदनगरचा होता तो कार्यकर्ता नाही का, त्याची पण मोकार ओळख आहे म्हणे असं तसं नाही का, छपरी टाईप आहे थोडं, पण काही ओळख बिळख नाही, तो नल्ला पाव आहे नाही का. त्याला फोटो सेंड केला, मी सांगितलं म्हटलं असं असं आहे म्हटलं, आम्ही 2-3 वर्षापासून रिलेशनशिप मध्ये होतो म्हटलं, आणि आम्ही खूप क्लोज आलो म्हटलं नाही का. पण तिने घरच्यांचं नाव सांगितलं म्हटलं मला, असं सांगितलं. पण त्याने काय केलं, लोकांनी मला ब्लॉक केलं आणि तिला मेसेज केला याचा असा मेसेज आलाय म्हणे. मग तिने त्याला समजवलं. मग तो तिला बोलला की आता नाही ना म्हणे काही, आता माझ्यावरच करशील ना म्हणे.
पण याला काय म्हणतात, हा. याला म्हणतात चाटुगिरी. चाटुगिरी. म्हणजे त्याला कोणी कधी भेटत नसत मुलगी वगैरे, बरोबर आहे का? बरोबर. त्याला मुलगी भेटत नसेल, तो उतावळा झालाय 2-3 वर्षापासून, म्हणून त्याला हे लग्न करायचंय. हो बरोबर. असं नाव काय होतं तिचं? तिचं नाव तर तुला सांगितलं ना बाबा, तू बोलशील ही पोरगी धोका देऊ शकत नाही. हो का? श्रुती नाव होतं तिचं. श्रुती होतं. हा, धोका देऊन चालली गेली. श्रुती पण कीर्ती मोठी. हो का? हाईटला एवढीच होती भाई, हाईटला एवढीच होती. कीर्तीला. हा, काय सांगू तुला आता, याच्या पुढे एकच ठरवलंय की कोणावर कधी प्रेम करायचं नाही. हा. बस घरच्यांचाच विचार कर. घरच्यांवर प्रेम करायचं, आई वडिलांवर प्रेम करायचं, पैशांवर प्रेम करायचं, बस. दोस्तांसोबत हिंडायचं, हा. बस एवढंच. पैसा कमवायचा, हा. एन्जॉय करायचं, बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे प्रेम प्रवास संपला असेल. प्रेम प्रवास संपला. आता तिची 20 मेला लग्न आहे तिचं, नाही का? हो का? लग्नाची फुल स्टोरी वगैरे ठेवली नाही कधी त्याच्यासोबत. हा. आणि तुला एक सांगतो बाबा, आम्ही गेलो होतो नवश गणपतीला, तिथं असा ती फुलांची वगैरे नारळची टोपली नाही का, हा. असा फोटो काढला दोघींचा. आणि तोच फोटो मी तिचा आता पण बघितला, दुसरा फक्त मुलगा चेंज होता. हा, बरोबर. हा, असा विषय झाला नाही कधी. काय सांगते ते, तुम्हाला धोका दिला तर त्याला बी देऊ शकतो भविष्यात. असं तिने काय विषय केला ना माहिती का, आम्ही म्हणजे 2-3 महिन्या अगोदर भेटलो होतो ना, ती बोलायची माझं खूप पोट दुखतंय म्हणे, नाही का? पोट दुखतंय म्हणजे माझा हात घ्यायची, तिच्या कमरेला लावायची, पोटाला लावायची, म्हणे माझ्या पोटात गाठा झाल्या म्हणे, असं तसं नाही का? आणि मी आता प्रेग्नेंट नाही होऊ शकत म्हणे, खूप रडायची बरं का. तिथं पण मला किंवा आली होती तिची, म्हटल्या जाऊ दे म्हटलं का, काय हरकत नाही म्हटलं, झालं तर नाही झालं, मी तुझ्यावर प्रेम करतो म्हटलं, नाही का? आपल्या त्याच्याशी काही संबंध नाही म्हटलं. तिथं पण मग नंतर कळालं मला की सगळी शाळा केली होती. हा, शाळा केली, बरोबर आहे. शक्ती खोटे घातल्या तेच ना. आणि पोट दुखायचं नाटक पण केलं, खोटं बोलली की मी प्रेग्नेंट नाही होऊ शकत. पण तिला एवढं कळलं नाही की कर्म आहे, कधी फिरून येतीलच. आणि खरंच ती प्रेग्नेंट नाही झाली, तिला कधी मुलबाळ नाही झालं, तर तिला कधी लक्षात येईल की आपण कोणाला तरी खोटं बोललो होतो आणि ते आज खरं झालं. 100% कर्म तिला आड घातलं. तेच ना. तिने जे माझ्यासोबत केले त्याच्यासोबत पण तेच होईल ना. बरोबर. किती दिवस सुख भेटणार नंतर? 3 महिने, 2 महिने, 1 वर्ष. बरोबर. पण कधीतरी रिअलाइज होईलच ना तिला. 100%. मग तिला पस्तावईल एक काय मी त्याला सोडलं. 100% पस्तावईल. तेव्हा वेळ गेलेली असं आपण तेव्हा ऍक्सेप्टच करू शकत नाही बाबा, बरोबर आहे का? तेव्हा तुझं बी लग्न होऊन जाईल ना, तुमचं लग्न होऊन जाईल. तेच ना. आणि आपण काही कचऱ्यात पडेल का? दुसऱ्या जवळ जाऊन आलेली मुलगीला आपण ऍक्सेप्टच करू शकतो, नाही करू. जेव्हा मन झालं तेव्हा जाईल, असं थोडी असतं. प्रेम असतं. पण आता काही नाही, धोका दिलाय तर जाऊ द्या, तुम्ही नवीन सुरुवात करा, काही टेन्शन घेऊ नका, डिप्रेशन मध्ये जाऊ नका, आपलं काम. आणि आता 3 महिने झाले ब्रेकअपला, 3 महिने तरी कधी रात्री आठवण येतेच, नाही का? फोटो वगैरे बघायचे, झोपून जायचं नाही बाकी. तर तुम्ही काय फोटो बिटो डिलीट करून टाका, नाही का? म्हणजे कसं दारू बिरू देतं माणूस, नाही का? ते बी सोडून द्या. आता तुम्ही आत्ता घेतली, हे शेवटचं होतं असं समजून सोडून द्या आता. काय मारून घ्यायचं एवढा नका, तुम्ही अजून खरं बोलचाल असतं. तसे पब्लिक बघती काय. पब्लिकला एकच सांगणं आहे, कधीच कोणावर प्रेम करू नका, पैशांवर प्रेम करा. नशा करायचा आहे तर मुलीचा करू नका, दारूचा केला तरी चालेल, पण मुलीचा करू नका. कारण की मुली बरबाद करून सोडती आणि त्याच्यात मुलं जीव देतात. बरोबर आहे काही. पब्लिकला अजून तुम्ही काय सांगू शकता? पब्लिकला तर एकच सांगणं आहे माझं पब्लिकला. वो क्या बोलती यूट्यूब की पब्लिक, तो लड़की पे कभी भरोसा नहीं करना चाहिए, क्योंकि लड़की रोए तो यही सोचना चाहिए कि मगरमच्छ के आंसू कभी सच नहीं होते. लड़की एक दिन धोखा देके जाएगी. मी प्रेमात खूप बघितलंय, खूप मुलं सुसाईड करून घेतात, पण काय अर्थ नाही त्याला. कसे पोरगी मजेच राहतात की पोरं मरून बिरून जाणं, नाही काय, आत्महत्या करून घेतात. हे चुकीचं आहे, थांबलं पाहिजे, नाही का? ते चुकीचं आहे ना बाबा, कारण की मुलगी दुसऱ्या सोबत सेट होऊन जाते. बरोबर आहे का नाही? पण आई बापाला परत पोरग नाही भेटत. तेच ना. मग तेच माझं म्हणणं आहे की
आहे ना, आईने तुम्हाला एवढे दिवस मोठं केलंय, छोटस मोठं केलंय आई वडिलांनी. तुम्ही त्यांचा विचार नाही करत आणि त्या छपरी मुलीसोबत तुम्ही रिलेशनशिप मध्ये राहिले आणि तिच्यामुळे तुम्ही आत्महत्या करताय, तर हे वाईट आहे ना. बरोबर. घरच्यांचा विचार करा. तर कशी वाटली व्हिडिओ पब्लिक कमेंट मध्ये कळवा. तर भाऊंचं 2 वर्षाचं रिलेशनशिप होतं पण ते आता तुटलेलं आहे, म्हणून तुम्हाला सांगतो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओ मधून काय कळालं तुम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या गर्लफ्रेंडचं नाव काय होतं? तिचं नाव होतं श्रुती अंजी, पण मी सरनेम नाही सांगू शकत, फक्त थोडा सरनेमचा पार्ट सांगितला पुढचा अंजी. श्रुती म्हणजे श्रुती नाव होतं पण कीर्ती मात्र मोठी होती तिची. गोलीगत धोका देऊन चालली गेली ना. तेच ना, कीर्ती लहान मूर्ती मोठी अशी गरज झाली बघ. कीर्ती लहान म्हणजे हाईटला छोटीच होती ती. तिच्याकडे बघून कधी असं वाटायचं नाही की ही मुलगी मला धोका देणार नाही का. चेहरा मासूम, तिचं बोलणं. आई मी तुला कधी धोका देणार नाही. हो बरोबर. प्रॉमिस करते पण तू काय मला सोडू नको. हो. असं बोलायची ना की तिच्या आईला माणूस नाही का वाटायचं भाई आपल्याला खूप प्रेम करणारी मुलगी भेटली नाही का. आईला भाई एवढं सांगणे असं कोणासोबत धोका करू नये बस. आणि लगेच विश्वास कोणावर ठेवू नका पब्लिक, नाही का. विषय होऊन जातो. आपण जातो प्रेम करायला, समोरचं देतो धोका देऊन. भाऊ